लग्न, मिरवणूक आणि स्टेज शोसाठी लाईट शो, स्क्रीन, साऊंड आणि स्पेशल इफेक्टसाठी फक्त VIP वेन गड इंग्लज. क्वालिटीचा शेवट VIP वेन. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नमः पार्वतीमध्ये हर हर महादेव. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शिवजयंती म्हणून ज्या शिवजयंतीचा उल्लेख केला जातो ती छत्रपती युवा ग्रुप उत्तूरची शिवजयंती आज अलोट गर्दीमध्ये आणि अमाप उत्साहामध्ये संपन्न होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवजयंती उत्तूर या ठिकाणी साजरी होते. अगदी हत्ती, घोडे, उंट, पालखी सोहळा, घोड्यांचे नृत्य अशा विविध प्रकारांनी ही शिवजयंती दरवर्षी साजरी होते. 2013 पासून ही शिवजयंती उत्तूरमध्ये सुरू आहे आणि मी ती प्रत्यक्ष बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. या शिवजयंतीचे संस्थापक सोनू बाईंगडे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः उत्तूरमध्ये शिवजयंतीनिमित्त आज 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आम्ही पालकर मॅडमांशी फक्त बोललो होतो की बाबा आपण शिवजयंती साजरी करतोय. 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 14 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो आहेत. शिवजयंती फक्त हे महाराजांचं जयंती नसून एक आपल्याला एक आदर्श आणि गेली 350 वर्षापूर्वीचा एक इतिहास हे जिवंतपणा करण्याचं आम्ही एक काम करत आहोत. हे पूर्ण उत्तूर परिसरातील यांच्या सहकार्यानं आणि यांच्या सहभागातूनच आम्ही शिवजयंती साजरी करतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवजयंती आम्ही गेली 13 वर्ष करतो आहे. 14 वर्ष आहे. प्रथमतः मॅडमांचा मी आभार व्यक्त करतो. जनगणनेचे मी आभार व्यक्त करतो. विनंतीला मान देऊन आज मॅडम इथं उत्तूरमध्ये उपस्थित झाल्या. गेली 13 वर्ष मॅडमांनी आमच्या ह्याला शिवजयंतीला चांगलं मार्गदर्शन केलं आहे. इथनं पुढेही आम्ही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करू. जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जात, पात, धर्म आणि पक्ष यामध्ये न बांधता या शिवजयंतीमध्ये उत्तूर आणि पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ, सर्व राजकीय पक्षातील नेते, युवक वर्ग हे सगळेजण या शिवजयंतीमध्ये एकत्रितरित्या सहभागी होतात. प्रत्येक वर्षी या शिवजयंतीसाठी वेगवेगळ्या अध्यक्षांच्या निवडी केल्या जातात. यंदाचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. दादा, काय सांगाल या शिवजयंतीबद्दल? यंदाच्या शिवजयंतीबद्दल सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा आणि एक वेगळंपण आमच्या या मिरवणुकीमध्ये असणार आहे. तर लोकवर्गणीतून पहिल्यांदा असं कुठेतरी होतंय की राजकीय कोणताही सपोर्ट नसताना लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी जवळजवळ तब्बल 6 ते 7 लाख रुपयाचं स्मारक आम्ही लोकवर्गणीतून आम्ही उत्तूरमध्ये छत्रपती महाराजांच्या स्मारकाचं नूतनीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर आजची जी ही मिरवणूक आपण बघताय तर त्या मिरवणुकीमध्ये जे तुम्ही सेटअप सगळे बघताय ते सर्व सेटअप आमच्या मंडळीच्या मुलांनी तयार केलेले आहेत, स्वतः तयार केलेले आहेत. आणि त्याचबरोबर 26 गुरुकुलचे मर्दानी खेळ आहेत. बरेच असं आहे. आणि गेले 13 वर्षे अविरतपणे उत्तरवासियांच्या प्रेमामुळं या 14व्या वर्षात आम्ही असं म्हणजे पदार्पण यशस्वीरित्या करतोय. आणि त्यामुळं प्रथमतः आम्ही उत्तरवासियांचे त्याचबरोबर जनगर्जना लाईव्हचं पण आम्ही खूप खूप आभार मानतो. छत्रपती युवा ग्रुपचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण सर्व तरुण वर्गाला एका चांगल्या मार्गाला नेण्याचं काम या ग्रुप कडून केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभर अतिशय उत्साहात साजरी होत आहे. आज उत्तरच्या छत्रपती ग्रुपनं अतिशय मोठ्या प्रमाणात
ही मिरवणूक काढलेली आहे आणि अनेक त्यांनी क्षणचित्र विशेषतः मर्दानी खेळ वगैरे वगैरेचं फार मोठं आयोजन केलेलं आहे. मी या मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्याही शुभेच्छा देतो. साहेब, गेली 13 वर्ष हे मंडळ ही शिवजयंती साजरी करते, तरुणांना प्रोत्साहित करते. कुठलाही जात धर्म पक्ष याचं बंधन न घेता ही शिवजयंती होते. काय सांगाल या युवकांना? मी 13 वर्ष त्या शिवजयंतीच्या निमित्ताने येतोच आहे. त्यामुळे या तरुण मंडळानं सातत्याने जो गणित छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सर. जय्यद सय्यद सह लता पालकर, उत्तूर. उत्तूर येथे शिवजयंती महोत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि त्यासाठी इथं नृत्य करणारा घोडा हे या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलंय. साहेब नमस्ते, या घोड्याचं नाव काय? नाव राजा. राजा नाव. कुठून आलाय तुम्ही? आम्ही वशी इस्लामपूरवरून आलोय. इस्लामपूरवरून. काय घोड्याचं वैशिष्ट्य काय या? वैशिष्ट्य म्हणजे घोडा डान्स करतो, हा. हलगीच्या वाजंत्री याव हा. असं काय आपण शिवजयंती लग्न वगैरे कार्यक्रमाला आम्ही वापर करतो त्याचा. कसं, किती वर्षाचा घोडा आहे? शिव घोडा आहे 5 वर्षाचा. 5 वर्षाचा. म्हणजे कसं ट्रेनिंग कसं दिलं? ट्रेनिंग आम्ही घरी शिकवतो त्याला. पिल्लू आणलो होतं आम्ही त्याला घरी आणून ट्रेन केले त्याला. वाजंत्री हलगी वाजवी शिकवून आम्ही ट्रेन केलेला आहे त्याला. बुजत नाही हा घोडा? नाही वाजंत्रीला बुजत नाही, फटाक्याला भेट नाही. आम्ही त्याला शिक्षणच तसं दिलेलं आहे, त्यामुळे तो कशाला भेट असे नाही. किती घोडे आहेत साहेब तुमच्याकडे? आमच्याकडे 3 घोडे आहेत. 3 घोडे. काय नाव तुमचं? पांडुरंग एकनाथ पाटील, वशी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माता जिजाऊ फाउंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुप उत्तूर गेली 13 वर्ष सातत्यानं शिवजयंती हा सोहळा उत्तूरमध्ये मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पाडतोय. यंदा जनगर्जना चॅनलतर्फे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या शिवजयंती महोत्सवात सर्वांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. गेली 13 वर्ष मोठमोठे कार्यक्रम आपल्या उत्तूर नगरीत आम्ही घेत आहोत, जसे की कुस्ती स्पर्धा असेल, जनावरांचं आरोग्य शिबिर असेल, मोठं कृषी प्रदर्शन असेल, सोबतच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, त्यानंतर होम मिनिस्टर स्पर्धा असतील, आरोग्य शिबिर असेल. गेली 13 वर्ष सातत्यानं प्रत्येक गडावर जाऊन आम्ही शिवज्योत आगमन आपल्या उत्तूर नगरीत करतोय. यंदा जनगर्जनेनं आम्हाला बोलण्याची आणि व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रामुख्यानं आमच्या गुरुतुल्य मॅडम लता पालकर यांचं शतशः आभार मानतो. ही शिवजयंती अशाच मोठ्या प्रमाणात इथून पुढेही चालू राहील. जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद.
यावर्षी आम्ही महाराजांच्या मूर्तीजवळ एक मोठं सेटअप जो गड किल्ल्यांच्या टाईपमध्ये दिसतो तो बसवलेला आहे आणि त्याचं लोकार्पण काल 18 तारखेला देसाई साहेबांच्या हस्ते आपण केलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणात शिवजयंतीची ही भव्य दिव्य जी मिरवणूक आहे त्याचं लाईव्ह किंवा त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मॅडमांनी केलेलंच आहे आणि उद्या महाप्रसादाचं आयोजन आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. लातूरच्या शिवजयंतीचा आकर्षण ठरलेला हाच तो राजा घोडा. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सर जय्यद सय्यद सह लता पालकर.